भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे आणि हा वड जास्त कापला गेला आहे. मला फार वाईट वाटायचं नेहमी. तर हडपसरला एका घराच्या बाजूला हा वड तोडून टाकलेला दिसला. आम्ही त्यांना परवानगी घेतली आणि त्यांनी एवढंच सांगितलं होतं की आमचं कुठं नाव सांगू नका, आम्हाला कायदेशीर तोंड द्यायला लावू नका. आम्ही म्हटलं आम्हाला झाड जगवण्यात इंटरेस्ट आहे. तो झाड आम्ही 2022ला उचललं, हडपसरवरनं इकडं आणलं आणि इकडे पूर्ण त्याची तयारी केली. आणि पानसरे सर होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पूर्ण ट्रीटमेंट दिली त्याला आणि एक मोठं ऑपरेशनच सक्सेसफुल करून दाखवलं. आणि ते झाड 2022ला इथं लावलं आणि त्याचं आता पूर्ण परत तेवढं वाढायला लागलं आहे. 150-200 वर्षाचं असेल ते झाड, पण आता परत नव्यानं जगतं आहे ते. आणि आता असं वाटतं की नवीनच झाड झालं आहे हे. तर याच्यावरती पूर्ण परत वडाच्या झाडावरती किमान 500 प्रकारच्या प्रजाती जगत असतात. किडा, मुंगी, प्राणी सगळं घरटी सगळं लक्षात घेतलं. तर असं हे झाड इकडं वाढवलं आहे. त्याचा आज 4था वाढदिवस आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. असंच काही लोकांनी तुमचं जे अनुकरण नाही करावं यासाठी तुम्ही जनतेला काय सांगाल? मला असं वाटतं की जगात श्रीमंत म्हणजे काय, तर त्यांनी नीट ऑक्सिजन घेतला की तो श्रीमंत. तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी 500 वर्ष जगत नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असला, कितीही तुमची क्वालिटी लाईफ असली, शेवटी तुम्हाला चांगला ऑक्सिजनच लागतो ना. आणि तो ऑक्सिजन विकतचा आणून किंवा असं आणून किती वर्ष जगणार आहे. शेवटी एसीच्या वाऱ्यापेक्षा तुम्हाला झाडाचा वाराच चांगला वाटतो. तर हे लक्षात घेतल्यापैकी झाडा इतकी श्रीमंती दुसरी नाही. तर तुमचं श्रीमंती काय आहे, तर तुमच्याजवळ किती झाडं आहेत, तुमच्या बँकेत किती झाडं आहेत, कुठल्या देशात किती जास्त वन विभाग आहे, चांगलं झाडं आहे, तो खरा देश श्रीमंत मानला जातो. तसं तुमची श्रीमंती त्याच्यावर नाही की तुमची वृक्ष बँक केवढी मोठी आहे, तुमच्या बँकेत किती करोड आहेत, कागदोपत्री करोड किती आहेत त्याला महत्त्व नाही, तुमच्याजवळ किती वृक्ष आहेत.